तरी तुमचं तळेगावच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। इथं पाहू शकता तुम्ही 2-3 दिवस झाले निरा झडीत चालू आहे। तर पाहू शकता किती गारा झाला। ह्या बैलाले बसताना वांदा होऊन राहिला, म्हणजे बैला बसूनच नाही राहिले। काय झालं असं नाही, आता एवढं ओला आहे तर हे परेशानी निरा होऊन राहिली। तर आता काय करायचं ना कास्तकारानं, बैलाला बसतेच नेऊन आलं। ते एकच म्हणणं आहे आपलं, बैला अंदर बांधा कुठल्या जागेत, मग बैल बसून जाते, ओल्याच्यात बसत नाही। मागं पाहू शकता तुम्ही किती मोठा पूर आला आहे आमच्या गावात। 2-3 दिवस झाले एवढी झडी चालू आहे का विचारूच नका। आपल्या चॅनलमध्ये तुम्ही बनून राहा, तुम्हाला अजून दाखवतो आमच्या गावामध्ये काय झालं ते काय नाही। तरी तर आमच्या गावामध्ये एवढं पाणी होऊन आलं तर बकऱ्या चारायची लय वांदे होऊन राहिले। बकऱ्याला घरी चारा आणायला लागून आला, बकऱ्या चारायला चालले नाही लोक। मला काय विचारतात तुम्ही, चला तुम्हाला अजून दुसरी बातमी दाखवतो। सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या बातमीमध्ये। एक अशी नवीन खबर आली आहे का आमच्या गावामध्ये मधून गेली एक नंबर खतरनाक लाल परी। तरी तुम्हाला सर्वांना मी दाखवतो ते लाल परी कशी होती ते तुम्हाला आता पाहून घे जा तुम्ही। आता सर्वांना मी दाखवतो लाल परी कुठं होती कशी होती। या इकडे, हे पहा लाल परी पाहू शकता तुम्ही। आता हे लाल परीचा नजारा, पंढरपूरहून आली आहे ही गाडी। त्या पंढरपूरच्या गाडीत बसलो होतो मी, पाहू शकता तुम्ही। आता भेटू मग आपण पुढच्या बातमीमध्ये। तोपर्यंत आपल्या शुभम चिपटेला फॉलो करून घ्या अशाच बातमी पाहण्यासाठी। घ्या मग लवकर फॉलो करून आपल्या आयडीले।